नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि श्री भगवान कपालेश्वरांच्या चरणी सर्वांनी जोरात टाळी वाजून अभिवादन करूया. आज या ठिकाणी आपल्या या देहरे गावामध्ये गेली 2 वर्षापासून चालू असलेला हा भगवान कपालेश्वरांचा वर्धापन दिनाचा उत्सव आणि त्या उत्सवातील आजची पहिल्याच दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे. त्याचप्रमाणे आपले लाडके आमदार माननीय हरिश्चंद्र सकाराम भोये यांच्याही प्रेमास्तव ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या ठिकाणी आमदार साहेब स्वतः आपला बहुमूल्य असा वेळ खर्च करून या नाम सप्ताहासाठी स्वतः साहेब या ठिकाणी हजर झालेले आहे. मनापासून त्यांना मी धन्यवाद देते की आपला बहुमूल्य असा वेळ खर्च करून सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी ते हजर झाले, ज्यांच्यामुळे या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं मला दर्शन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, अतिशय सुंदर असं कीर्तन जे करतात, आमच्या हरिभक्तपरायण ईश्वर महाराज या ठिकाणी आहेत. प्रथमतः ज्यांची चाल तुम्ही ऐकली, संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, अत्यंत गोड आवाज ज्यांचा आहे, असे आमचे हरिभक्तपरायण गोरख महाराज गतीर या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे त्यांना साथ करणारे वैभव महाराज या ठिकाणी आहेत. आणि दोनही मृदंगाचार्य आमचे छोटे बंधू असणारे ज्ञानेश्वर माऊली लहाने आणि बंधुराज विशाल महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळी, यामध्ये आमचे महाराजही या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कीर्तनकार ताई या ठिकाणी बसलेले आहेत. वास्तविक बऱ्याच वेळा असं कधी होत नाही की कीर्तनामध्ये कीर्तनकार येऊन बसले, इतक्या वेळ ऐकणं असं शक्यतो होत नाही. पण या ठिकाणी सगळेच दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी आहेत. सगळ्यांना मनापासून अभिवादन करते. आणि सुरुवातीला सांगायचं झालं तर महाराजांनी साहेबांनी महाराजांना सांगितलं की आपण जी घटना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला ज्या घटनेने हळहळ लागलेली आहे, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. दादा गेले म्हणजे प्रत्येकाला असं वाटत होतं की जणू आपल्या घरातील व्यक्ती गेलाय, असं प्रत्येकाचं मन हळहळतंय. आज या ठिकाणी मी उभी राहिले, पण महाराज तुम्हाला खरं सांगते, कालपासून जेव्हा ही बातमी कळाली, कीर्तनात सुद्धा मन लागत नाही. असं चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ निघून गेला. पण आपण ज्या लोकात जन्माला आलेलो आहोत, त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये आएगा सो जाएगा, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. प्रत्येकाला या मृत्यूलोकातून जायचं आहे. परंतु काहींचं जाणं असं असतं बघा, मनुष्य हा स्वर्गात गेला की नरकात गेला हे जर ओळखायचं असेल तर कुणाकडेही बघायची गरज नाही. हा स्वर्गात गेला की नरकात गेला. लक्षात घ्या, जर माणसं म्हणू लागली की अरे फार चांगला मनुष्य होता, अजून काही दिवस जगायला पाहिजे होता, अशी जर माणसं म्हणू लागली तर समजायचं गेलेला मनुष्य स्वर्गात गेलाय. आणि तीच माणसं जर म्हणू लागली जरा लवकर जायला पाहिजे होता, समजायचं गेलेला मनुष्य नरकात गेलाय. पण मी सांगते की आपल्या दादांना नक्कीच भगवान कपालेश्वर त्यांच्या चरणाजवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी दादांना मी
मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व देहरेकर मंडळी अतिशय सुंदर उत्सव हा साजरा करताय. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाच्या मानाने गावाच्या बाहेर आपलं मंदिर आहे. आणि विशेष सांगायचं झालं म्हणजे मला महाराजांनी जे सांगितलं भगवान कपालेश्वरांबद्दल, इतकं जागृत देवस्थान आपलं आहे. मी माझं भाग्य समजेन की अशा ठिकाणी महाराजांनी मला सेवेची संधी दिली. कारण या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान शंकर असतात त्या ठिकाणी गंगा माता सुद्धा असते. आणि कपालेश्वरांजवळ एक बारव आहे ज्याला आपण विहीर म्हणतो. मला असं सांगितलं की त्या विहिरीतील पाणी अखंड असतं, कधीच आटत नाही. किती मोठा दुष्काळ पडू द्या. इतकंच काय तर त्या पाण्याचे रंग सुद्धा बदलतात. ते पाणी म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगते की ज्या ठिकाणी भगवान शंकर असतात त्या ठिकाणी गंगा माता सुद्धा असते. तुम्ही म्हणाल कसं? तर जेव्हा भगवान शंकराचा विवाह ठरला, विवाह ठरल्याच्या नंतर नवरदेव जेव्हा सासूरवाडीला जातो, तिथं गेल्याच्या नंतर भगवान शंकर जेव्हा आपल्या सासूरवाडीला गेल्याच्या नंतर आपल्याकडे एक प्रथा आहे बघा. सगळे मिळून, सगळी वराडी मंडळी मिळून सासरकडचे त्या नवरदेवाला स्नान घालतात. इकडे आहे का ती पद्धत? नवरदेवाला स्नान घालतात सासूरवाडीकडचे जे लोक असतात ते. भगवान शंकर जेव्हा गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर पार्वती मातेच्या ज्या करवल्या होत्या त्यांनी हा नवरदेव बघितला. हा नवरदेव वेगळाच होता, नटलेला होता ना. नवरदेव कसा होता हा? त्या नवरदेवाच्या कानामध्ये जे कुंडल होते ते कुंडल कशाचे होते सांगू? भगवान शंकर गाई निघाले आणि 2 विंचू घेतले आणि 2 कानात घातले. असे तर कुंडल होते. व्याघ्रांबर घातलेलं होतं, वाघाचं कातडं नेसलेले होते, गळ्यामध्ये काय होतं? सर्प गळ्यामध्ये होता. असा हा सजलेला नवरदेव जेव्हा त्या करवल्यांनी बघितला, अंगावर भस्म धारण केलेला आहे, त्या करवल्या म्हणतात याने बऱ्याच दिवस आंघोळ केलेली दिसत नाही, याला आपण सगळ्या मिळून याला आपण न्हाणून काढायचं, याचं डोकं धुवायचं, याचे केस धुवून काढायचे. पण याचे केस धुवायचे म्हणजे अगोदर याच्यात जटा सोडाव्या लागतील. पण जटा सोडायच्या कुणी? कारण याच्याजवळ जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. गळ्यात काय आहे? नागोबा, आणि तोही फणा उभा करून होता. कुणी जायचं? याला तर न्हाणून तर काढायचं, पण जायचं जवळ कुणी? त्या करवल्यांमध्ये एक वयोवृद्ध होती, हुशार होती. ती म्हटली थांबा मी बरोबर करते. ती पाठी मागून गेली आणि जटा मोकळ्या केल्या. पण जशा जटा सोडल्याबरोबर जटेतून एक बाईच बाहेर पडली. कोण होती ती? कोण होती? तुम्हाला माहित नाही भगवान शंकरांच्या जटेत कोण आहे? ती होती गंगा माता. आणि ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा सगळ्या करवल्या धावत गेल्या आणि पार्वती मातेला सांगू लागल्या, पार्वती तुझं वाटोळं झालं. अगं तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात अगोदरच दुसरी बाई बसली. पार्वती मातेला माहित होतं ही दुसरी बाई कोण आहे. ती दुसरी बाई म्हणजे गंगा माता. गंगा माता ही पार्वती मातेची बहीण होती. मग मला सांगा, गंगा माता जर पार्वती मातेची बहीण असेल तर भगवान शंकरांची कोण? भगवान शंकरांची कोण? माझी भाषा समजते ना तुम्हाला? कोण झाली? मेहुणी. म्हणजे डोक्यात कोण? मेहुणी. पण पार्वती मातेला माहित होतं
ती जी गंगा माता होती ती भगवान शंकरांनी जटेमध्ये याच्यासाठी धारण केली होती की पार्वती मातेपासून एक मंगल स्वरूप भगवंताला पाहिजे होतं. मंगल स्वरूप म्हणजे गणपती बाप्पा. आणि त्या मंगल स्वरूपासाठी नित्य स्नानासाठी भगवान शंकरांनी जटेमध्ये गंगा मातेला धारण केलं आणि नित्य स्नान. पार्वती मातेनं फक्त स्नानगृहामध्ये जाऊन बसायचं आणि जटेतून गंगा बाहेर यायची आणि पार्वती मातेला नित्य स्नान मिळायचं. अशी ही गंगा माता. आणि ती गंगा माता आपल्या कपालेश्वरांच्या जवळ आहे. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत पावन पवित्र असं हे आपलं क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी आजच्या अत्यंत पवित्र दिवसाला आज काय आहे? फराळ खाल्लं ना सगळ्यांनी की भाकरी खाल्ल्या? मग आज काय आहे? एकादशी आहे. आणि एकादशीच्या पावन पवित्र या क्षणाला आपल्या सप्ताहाचा आरंभ झालेला आहे. आणि एकादशी इतकी पवित्र सांगितली. जर द्वादशी म्हटलं की आपल्याला कुणाची आठवण होते? अंबरीशांची. आणि एकादशी म्हटलं की कोण? रुक्मांगद राजा. वर्णन असं आलेलं आहे की रुक्मांगद राजा जे होते त्यांची एक फुलाची बाग होती आणि त्या फुलाच्या बागेतून दररोज फुलं चोरी जात होती. दररोज फुलं चोरीला जायची. कोण चोरतोय चोर मात्र सापडत नाही. एक दिवस चोर सापडले. चोर पकडून आणले, रुक्मांगद राजासमोर हजर केले आणि विचारलं कोण चोर आहे? तर ते जे चोर होते ते स्वर्गातील इंद्राच्या दरबारातील चोर होते. ते दररोज रुक्मांगद राजाच्या त्या बागेतून फुलं चोरून स्वर्गात घेऊन जायचे. सापडत नव्हते. आज मात्र सापडले. का सापडले? तर ज्या विमानाने ते येत होते ती विमान त्यांचं बंद झालं. रुक्मांगद राजाला जेव्हा कळालं की स्वर्गातील देव आहेत, आनंद झाला की माझ्या बागेतील फुलं स्वर्गात जात आहे. खूप आनंद झाला आणि विचारलं बाबांनो तुम्ही इथं थांबला, आता तुम्ही वर जाणार कसे? त्यांनी सांगितलं राजन आज एकादशी आहे आणि एकादशीचं इतकं पुण्य असतं. तुमच्या नगरामध्ये एखाद्या माणसाने जर एकादशी केलेली असेल ना, त्याच्या हाताचा स्पर्श जर विमानाला झाला तर हे विमान पुन्हा उड्डाण घेईल आणि स्वर्गात जाईल. जर कुणी एकादशी केलेली असेल तर सांगा, त्याचं पुण्य आपण या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर हे विमान जाईल स्वर्गात. संपूर्ण नगरीमध्ये सगळे शिपाई फिरू लागले. कुणी एकादशी केलेली आहे की कुणी उपवासी आहे का? आता वेळ होती दुपारची. सगळी लोक भरपूर जेवण करून बसलेली होती. कोणीच एकादशी धरलेली नव्हती. सगळीकडे शोध सुरू केला. कोणी उपवासी आहे का? कोणी एकादशी केलेली आहे का? तितक्यात एक म्हातारीनं त्या शिपायांना आवाज दिला, इकडे या. शिपायांना वाटलं नक्कीच आता या आजीने एकादशी केलेली असेल, आता आपण हिला घेऊन जाऊ. त्याने सांगितलं आजी जर तुम्ही आज एकादशी केलेली असेल, उपवास धरलेला असेल ना, तर राजा तुम्हाला 5 गाव बक्षीस देणार आहे. त्या म्हातारीनं सांगितलं, म्हटले बाबा मी एकादशी केली नाही, पण माझ्या सुनेनं तिने उपवास धरलाय. म्हटले अरे वा, तुमची सून एकादशी धरते? नाही म्हटले, ती एकादशी धरत नाही, पण सकाळीच माझ्या लेकानं तिला हाणली आणि रागाच्या भरामध्ये सकाळपासून ती जेवलीच नाही. म्हटले कुठं आहे तुमची सून? म्हटले घरात झोपले. तिच्या जवळ गेले. म्हटले चला ताई, तुम्हाला आज उपवास घडलाय, तुम्ही जर त्या विमानाला हात लावलं तर विमान स्वर्गात जाईल आणि तुम्हाला 5 गाव बक्षीस मिळेल. पण तीही रागात झोपली होती ना. ती म्हटली काही झालं तरी मी येणार नाही. म्हातारीने त्यांना बोलवून घेतलं. म्हटले इकडे या. ती तुमचं कुणाचंच ऐकणार नाही. माझ्या लेकाला बोलून आणा. तुमचा लेक कुठे? म्हटले मळ्यात गेलाय.
लेकाकडे गेले, त्याला सांगितलं, म्हटले बाबा असं असं झालंय, जर तुझी बायको आली तर 5 गावं बक्षीस मिळतील. याला माहीत होतं आपली एकादशी कशी आहे. याने येतानाच मोठं लाकूड घेऊन आला. घरी आल्याबरोबर तिला सांगितलं, म्हटले चल विमानाला हात लावायचा. तिने सांगितलं येणार नाही. असं म्हटल्याबरोबर त्याने दांडकं दाखवलं. ती पळतच सुटली आणि गेल्याच्या नंतर तिथे जाऊन तिने त्या विमानाला हात लावला आणि हात लावल्याबरोबर ते विमान उड्डाण करून स्वर्गात गेलं. रुक्मांगद राजाला आनंद झाला की अरे, या ठिकाणी हिच्या हाताच्या स्पर्शानं विमान स्वर्गात गेलं. मग आता या दोघांचा मोठा सत्कार करायचा. सत्कार करायचा म्हटल्याच्या नंतर मग त्यांची मिरवणूक अगोदर काढायची. आता ती राजाची मिरवणूक होती. राजाच्या दरबारात काय कमी असतं, खूप मोठी मिरवणूक, ढोल ताशे हत्ती घोडे, खूप मोठी मिरवणूक. या दोघांसाठी एक रथ सजवला. त्या रथामध्ये हिला बसवलं आणि हिला एकटीला कसं बसवावं म्हणून तिच्या नवऱ्यालाही बसवलं. दोघंही त्या रथामध्ये बसले आणि मग ती त्याला हळूच म्हणते, बघा माझ्यामुळं तुम्हाला या रथात बसायला मिळालं होतं का? तुमच्या लग्नात तरी एवढे हत्ती घोडे ढोल ताशे होते का? माझ्यामुळं तुम्हाला हे सगळं मिळालं. तो तिला म्हणतो, जरा शांत बस, मी जर तुला हाणली नसती ना तर तुलाही हे मिळालं नसतं. राजाच्या लक्षात आलं की राग तिने उपवाशी राहिली एकादशीच्या दिवशी तरी पुण्य मिळालं. जर आपण सगळ्याच नगरीला जर सांगितलं तर राजाने तेच केलं. 15 दिवसांनी जी एकादशी येणार होती, सगळ्या नगरातील लोकांना सांगितलं, बस आता सगळ्यांनी ही एकादशी सगळ्यांनी करायची. सगळ्या नगराने एकादशी केली आणि झालं काय तर रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठाशी. सगळी नगरी वैकुंठाला गेली. अशी ही एकादशी. विठ्ठल अत्यंत महान पवित्र आजचा दिवस आहे. या ठिकाणी मी आल्याच्या नंतर बघितलं की प्रत्येकजण काहीतरी काम करत होतं. कुणी वाढत होतं, कुणी या ठिकाणी झाडून घेत होतं. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण या ठिकाणी सप्ताहामध्ये आल्याच्या नंतर जे कार्य करतो, जे काम करतो, कुठलंही काम असेल, इथे कचरा जर पडलेला असेल तो जरी उचलून बाजूला ठेवला तर इथलं काम कधीच वाया जात नाही. त्याचं खूप मोठं पुण्य आपल्याला मिळतं. गरुडाला जेव्हा प्रश्न केला गरुडाच्या भक्तांनी, का हो सगळ्यांचा भार भगवान परमात्मा वाहतात पण तुम्ही भगवंताचा भार वाहतात, एवढं पुण्य तुमच्याकडे आलं कुठून? गरुडाने सांगितलं, म्हटले काही नाही, मी एक पक्षी आहे. मी आकाशातून भ्रमण करत असताना मी खाली बघितलं की खाली एक यज्ञ चालू होता. त्या यज्ञामध्ये मी आलो, यज्ञाचं सगळं निरीक्षण केलं आणि जेव्हा मी उड्डाण करू लागलो, माझे पंख पसरलेले होते आणि उड्डाण करत असताना जेव्हा मी उड्डाण केलं तर त्या यज्ञ मंडपातील जी घाण होती ती सगळी स्वच्छ झाली आणि ते पुण्य मला मिळालं आणि त्या पुण्याईच्या बळावर मी देवाचं वाहन झालो. विठ्ठल इथं जे आपण करतो ते काहीच वाया जात नाही. तुम्ही इथे कीर्तनाला येऊन बसतात, तुम्ही म्हणतात दोन तास येऊन बसणं म्हणजे एवढी आमच्यासाठी सोपी गोष्ट नाही, पण हे 2 तास कधीच तुमचे वाया जाणार नाही. एकदा असं झालं की एक सावकार जो कधीच कीर्तनाला येत नसायचा, गावात सप्ताह सुरू झाला, बायकोनं सांगितलं, म्हटलं हो घरी बसून काय करताय, कीर्तनाला जा. कोणी सांगितलंय? बायकोने. कितीही मोठा मनुष्य असू द्या, सावकार असू द्या, नाहीतर कुणी असू द्या, त्याला बायकोचं ऐकावं लागतं. तिने सांगितलं कीर्तनाला जा, बायकोनं सांगितलं म्हणून तो कीर्तनाला आला. आल्याच्या नंतर कधीच तो कीर्तनाला येत नव्हता. म्हणून जेव्हा कार्यकर्त्यांनी बघितलं की सावकार आले, कार्यकर्ते पळत गेले आणि सांगितलं, सावकार या 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 पुढे आणून बसवलं. एकाने घोंगडी टाकली,
सांगितलं सावकार बसा बसा बसा. सावकार बसले. आणि जेव्हा महाराजांनी रामकृष्ण हरी सुरू केलं, महाराजांचं रामकृष्ण हरी षड्जेपर्यंत जाईपर्यंत त्यांचा खर्च सुरू झाला सावकाराचा. सावकार गोरू लागले. कीर्तन संपलं, सगळी माणसं घरी निघून गेले. महाराज गेले, टाळकरी गेले, मृदंगाचार्य गेले, गायक वादक सगळे निघून गेले. फक्त दोघं जण तिथं बसलेले होते. एक म्हणजे सावकार आणि दुसरे, तुम्ही सांगा दुसरे कोण? गोंगडीवाले. गोंगडीवाले दोघंच जण तिथे. आता याने विचार केला सावकाराला उठवावं कसं, पण तोही किती वाट बघणार. त्याने आवाज दिला, सावकार, ओ सावकार उठा. सावकाराला जाग आली. बघितलं, त्याने सांगितलं सावकार जा घरी, संपलं कीर्तन. त्यांनी सांगितलं कीर्तन बाकी एक नंबर झालं, कारण घरी झोपेच्या गोळ्या घेतो तरी झोप येत नाही. इथं आल्याबरोबर झोप लागली. घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायकोने विचारलं कीर्तनाला गेला होता, कीर्तन ऐकलं? काय ऐकलं ते मला सांगा. त्याने सांगितलं काही नाही, मी फक्त 3च शब्द ऐकले, या, बसा आणि जा. तिने सांगितलं ठीक आहे, आता एक काम करा, हाच तुमचा मंत्र समजा, या, बसा आणि जा, हा तुमचा मंत्र समजायचा आणि याचा जप तुम्ही करायचा. आता बायकोने मंत्र दिला. एकदा की बायकोने मंत्र दिला की बघा, किती चांगलं घर असू द्या, किती भाऊ एकदम गोडीने राहत असू द्या, पण एकदा बायकोने मंत्र दिला की घर वेगळं झालंच म्हणून समजा. विठ्ठल. तिने सांगितलं हाच तुमचा मंत्र, या, बसा, जा. ती झोपली. आता याने कीर्तनात एवढी झोप घेतली होती की याला झोपच येईना. मी याने विचार केला आता आपला मंत्र सुरू करू, या, बसा, जा. झालं असं, नेमकं त्यांच्या गावामध्ये चोर आले आणि चोरही सावकाराच्याच घरी आले. सावकाराच्या घरामध्ये चोर शिरले आणि सावकाराचा मंत्र चालू होता. सावकार म्हणू लागले, या. चोरांना वाटलं या सावकाराने आपल्याला बघितलं की काय. चोर म्हणतात, अरे खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ते खाली बसले. सावकार म्हणतात, बसा. नक्कीच आपल्याला सावकाराने बघितलंय, चला म्हटले, पळून चला. ते निघून जाऊ लागले. सावकार म्हणतात, जा. मग तर आता फार घाबरले. म्हटले बस, सावकाराने आपल्याला बघितलंय, आता जर आपण इथे थांबलो नाही तर सावकार उद्या पोलीस स्टेशनला जातील, आपली नावं देतील आणि मग आपल्याला आयुष्यभर चक्की पिसावी लागेल. काय करायचं म्हटले, सावकाराला मॅनेज करायचं. कसं मॅनेज करायचं म्हटले, काल आपण मागचं गाव जे लुटून आणलं ना कालचं, त्या गावाचं धन त्यांच्याकडे होतं, ते गाठोडं त्यांच्याकडे होतं. म्हटले हेच आपण सावकाराला देऊ. सावकाराच्या जवळ गेले. म्हटले सावकार, हे तुम्ही घ्या, हे गाठोडं घ्या, पण आमचं नाव काही सांगू नका. सावकार म्हटले तुम्ही कोण? म्हटले आम्ही चोर. इथं कशाला आले? तुमच्या घरी चोरी करायला आलो. माझ्या घरी चोरी? तीच मोठी आमची चूक झाली, आम्ही तुमच्या घरी आलो, आम्हाला माफ करा, पण आमचं नाव काही सांगू नका. सावकार म्हटले ठीक आहे. ते निघून गेले. आता हा बायकोला उठण्याची वाट बघू लागला. सकाळी बायको उठली. उठल्याबरोबर त्याने ते गाठोडं घेतलं, बायकोच्या हातामध्ये दिलं. म्हटले हे घे. तिने विचारलं हे काय आहे? त्याने सांगितलं रात्रीच्या कीर्तनाचं पॉकेट आहे. त्याने घडलेला सगळा वृत्तांत तिला सांगितला. ती म्हणू लागली, हो कीर्तनातून फक्त 3 शब्द तुम्ही घरी आणले, एवढं गाठोडं मिळालं
अख्खं कीर्तनच जर घरी आणलं असतं तर काय झालं असतं. विठ्ठल म्हणून लक्षात घ्या, आपण इथं जे करतो, सत्संगामध्ये जे करत असतो ते कधीच वाया जात नाही. या ठिकाणी जे आपण नामचिंतन करतो ते नाम सुद्धा वाया जात नाही. माझे तुकोबाराय आपल्याला नामस्मरणाचं श्रेष्ठत्व आणि महत्त्व आजच्या अभंगामध्ये पटवून देतात. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुकोबारायांना नामस्मरणाचं महत्त्व आणि श्रेष्ठत्व पटवून देण्याची गरज का भासली, तर त्याचं कारण असं आहे बघा. जेव्हा तुकोबाराय या समाजामध्ये कीर्तन प्रवचन करत फिरले, तुकोबारायांनी या समाजाकडे अगदी सूक्ष्म दृष्टीनं बघितलं आणि तुकोबारायांच्या लक्षात आलं की अरे, इतका अनमोल किमतीचा नरदेह यांना मिळाला आहे, तरी याचा उपयोग ते अनाठाई करताय. याचं तुकोबारायांना आश्चर्य वाटलं. वाटे या जनाचे थोर आश्चर्य, न करिता का विचार स्वहिताचा. यांनी अंतःकरणामध्ये कुणावर विश्वास ठेवलाय, कुणाच्या धैर्यावर, कुणाच्या बळावर, हे हित आणि अनहित याचा विचार करत नाही. याचं तुकोबारायांना आश्चर्य वाटलं. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, शेवटी तर कोणीच उपयोगाला येणार नाही. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. अरे, अंतिम समयाला चारही चोहीकडे पांगणार आहे, आपल्या उपयोगाला कोणीच येणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगू लागले की बाबांनो, तुम्ही हा नरदेह जो तुम्हाला मिळालाय ना, याचा तुम्ही सारासार विचार करा. कारण विचार करण्याचं सामर्थ्य फक्त एक मानवी देहामध्ये आहे. इतर देहांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये विचार करण्याचं सामर्थ्य नाही. जेव्हा भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण करत असताना सर्वात अगोदर पशुयोनी तयार केली. या पशुआदिकांना जेव्हा भगवंताने निर्माण केलं, भगवंताच्या लक्षात आलं की अरे, आपण यांना निर्माण केलंय खरं, पण ही लोक आपल्याला, हे जे पशु आहेत हे आपल्याला जाणत नाही, आपल्याला मानत नाही. ज्या बापाने मुलाला जन्म दिलाय, तो मुलगाच जर बापाला मानत नसेल तर बापाला आनंद होईल का? बापाला दुःखच होईल ना. भगवंताने विचार केला, मी यांना निर्माण केलंय, पण हे मला जाणत नाही, मानत नाही. का जाणत नाही? भगवंताच्या लक्षात आलं, यांना आपण निर्माण केलंय, पण यांच्यामध्ये आपण ज्ञानशक्ती घातली नाही. म्हणून पुन्हा भगवंताने दुसरं मॉडेल निर्माण केलं, ते म्हणजे मनुष्य योनी. आणि ही मनुष्य योनी निर्माण करत असताना भगवान परमात्म्याने मोठ्या उच्च हेतूने ज्ञान या मनुष्य योनीमध्ये घातलं. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. पशुआदिकांचा जर विचार केला तर हे पशु पाप आणि पुण्य जाणत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. पशु हे पाप आणि पुण्य जाणू शकत नाही. एकदा एक मनुष्य, खेड्यातील मनुष्य होता, पुण्यासारख्या शहरामध्ये गेला आणि त्या शहरामध्ये काही नियम होते. आता नियमांच्या बाबतीत जर विचार केला तरी तुम्ही कुठेही जा, नियम हे सारखेच असतात. कुठेही जा, बेधुने, बाळांना इकडे लक्ष द्या रे, माझ्याकडे बघा, बेधुने, बेधुने किती? असंच एकदा मुलांना मी प्रश्न विचारला, बाळांनो बेधुने किती? ते माझ्याकडे बघतच राहिले. माझ्या लक्षात आलं, नक्कीच हे इंग्लिश मिडियमचे गिराईक दिसतात. मी त्यांना विचारलं, बाळा टू टू जा, टू टू जा. तुम्ही मराठी मिडियमचे दिसताय. टू टू जा फोर. कारण आपली मराठी इतकी लोप पावत चालली. एकतर बरं झालं आपल्या मराठीला अभिजात दर्जा मिळालाय. इतकी मराठी लोप पावत चालली की लोक आता मराठी बोलायलाही नको म्हणतात, मुलांना शाळेत पाठवायलाही नको म्हणतात मराठी शाळेत. एकदा माझी एक मैत्रीण मला म्हणू लागली, फार मराठीचा अभिमान बाळगतेस, मी काही इंग्लिश शब्द तुला मोबाईलवर पाठवते, तू मला मराठीत त्याचं उत्तर दे. आता मोबाईलचं युग आलं ना,
4 माणसं जर एकत्र बसली ना, कधीच एकमेकाशी बोलणार नाही. सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसेल. घरामध्ये सुद्धा 4 माणसं घरात असली तरी एकमेकाशी बोलत नाही. तिने मला सांगितलं, त्या मोबाईलवर पहिलाच प्रश्न टाकला, स्कूलला काय म्हणतात मराठीत? सगळ्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. काय म्हणतात? शाळा. मी पाठवलं शाळा. तिने पुढचा प्रश्न मला पाठवला, ॲम्ब्युलन्स. काय म्हणतात ॲम्ब्युलन्सला मराठीत? काय म्हणतात? रुग्णवाहिका. मी पाठवलं रुग्णवाहिका. तिने पुढचा प्रश्न पाठवला, रेल्वे. रेल्वेला काय म्हणतात मराठीत? आगगाडी नाही म्हणत. सांगा आता, तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. काय म्हणतात? हा, आगीन गाडीच्या पुढे जा. झुक गाडी पण नाही म्हणत. रेल्वेला मराठी शब्द आहे. आता जसं लक्ष देऊन ऐकतात ना, तसं कीर्तन ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल. रेल्वेला मराठी शब्द आहे लोहपथगामिनी. मी पाठवलं लोहपथगामिनी. तिने पुढचा प्रश्न पाठवला. तिने पाठवला ट्यूबलाईट. आता तुमची जशी ट्यूब लागली ना, तशी माझी पण लागली होती. मी विचार केला, ट्यूबलाईटला खरंच काय म्हणत असतील. मग मी डिक्शनरी काढली. डिक्शनरीमध्ये शब्द सापडला. ट्यूबलाईटला मराठीत म्हणतात दंडदीप. मी पाठवलं दंडदीप. तिने मला पुढचा प्रश्न विचारला. तिने पाठवलं सिम कार्ड. आता झालं असं, मला माहीत नव्हतं सिम कार्डला मराठीत काय म्हणतात. मग मी डिक्शनरी बघावं असा विचार केला, पण झालं असं, डिक्शनरी अगोदर आली होती आणि सिम कार्ड नंतर आलं होतं. मग मी विचार केला, आता हिला पाठवावं काय? कारण गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, कीर्तनकाराने अगोदर घटवावं, त्याला ते कीर्तनात आठवावं, त्याने ते लोकांना पटवावं. आणि असं काही आडवं बोलणारे रुमणे भेटले की त्यांना कटवावं. आता मी विचार केला, हिला कटवायचं कसं? मग मी माझं डोकं लावलं. तिला सांगितलं, सिम कार्डला मराठीत म्हणतात संपर्क सूत्र चिपिका. विठ्ठल आपला विषय चालू होता. कुठेही जा नियम सारखेच, बेदुने 4. ते बाबा पुण्यासारख्या शहरामध्ये गेले, तिथे नियम होता कुणी रस्त्यावर लघवी करू नये. पण ते खेड्यातील असल्यामुळे त्यांनी रस्त्यावर लघवी केली. पोलीस आले, पकडून नेलं, मार दिला, सोडून दिलं. बाबा जेव्हा बाहेर आले, त्यांनी बघितलं की एक घोडा बाहेर लिदही टाकत होता आणि लघवी करत होता. ते बाबा पळत पळत पोलिसांकडे गेले. का हो साहेब, मी नुसती लघवी केली, एवढं मारलं, तो घोडा त्याने ते लिदही टाकली. पोलिसांनी सांगितलं, बाबा हे नियम फक्त मानवांना असतात, पशूंना नसतात. विठ्ठल म्हणून लक्षात घ्या, पशु हे पाप पुण्य जाणू शकत नाही. भगवंताने मोठ्या उच्च हेतूने ज्ञान मनुष्य देहामध्ये टाकलं. 3 गोष्टी शास्त्राने दुर्लभ सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे मुमुक्षु अवस्था दुर्लभ सांगितली. दुसरी गोष्ट संत भेट दुर्लभ सांगितली. आणि तिसरी गोष्ट मनुष्य देह दुर्लभ सांगितला.
वर्षाची गणना. नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. माझे नाथबाबा समजावून सांगतात की सकळ देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देह. हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. हा मनुष्य देह मिळण्याकरता सुकृत दुष्कृत समान समी, तै पाविजे कर्मभूमी, तेची पडे विषमी स्वर्गगामी का नरके. मनुष्य देह मिळण्याकरता सुकृत म्हणजे पुण्य, दुष्कृत म्हणजे पाप. एखाद्याचं पुण्य जास्त झालं, पाप कमी झालं तर तो मनुष्य स्वर्गाला जातो. एखाद्याचं पाप जास्त झालं, पुण्य कमी झालं तर तो नरकाला जातो. पण मनुष्य देह मिळण्याकरता सुकृत दुष्कृत समान समी, पाप आणि पुण्य हे समान व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला मनुष्य देह मिळतो. मग बाबा, मी तुम्हाला जर विचारलं तुमचं पाप किती झालं, पुण्य किती झालं, तुम्हाला सांगता येईल का? नाही. आपलं पाप पुण्य जर आपल्याला सांगता येत नसेल तर आपल्याला पुढचा जन्म कशाचा मिळेल सांगता येईल का? नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. एखाद्याचं जर धन गेलं ना, पुनर्वित्तम, त्याचं धन गेलं तर कष्ट करून त्याला पुन्हा धन मिळवता येईल. पुनर्मित्रम, एखाद्याचा मित्र गेला तर त्याला दुसरा मिळवता येईल. पुनर्भार्या, एखाद्याची पत्नी त्याला सोडून गेली तर त्याला पुन्हा दुसरी करता येईल. पण न शरीरम पुन्हा पुन्हा, हा मनुष्य देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हा मनुष्य देह आपल्याला कसा मिळालेला आहे? ज्याप्रमाणे आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे हा मनुष्य देह घडवाले. ज्याप्रमाणे आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. आंधळ्याच्या टाळीमध्ये म्हणजे कसा? जसं एक आंधळा रस्त्याने चाललेला होता आणि जात असताना विठ्ठल विठ्ठल जात असताना झालं असं की, सॉरी बर भाऊ, पडलं ते, एक राजाची दवंडी त्या ठिकाणी त्याला ऐकू आली. राजाचे शिपाई दवंडी देत होते की जो कोणी जिवंत कावळा राजेसाहेबांना पकडून देईन त्याला 1 लाखाचं बक्षीस देण्यात येईल. ही आंधळ्याने विचार केला की अरे, जिवंत कावळा पकडणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांना डोळे असतात त्यांना पकडता येत नाही, मला तर डोळेच नाही, या दवंडीचा मला काही उपयोग नाही. असं म्हणून तो गंगेच्या काठी गेला, कपडे काढले, स्नान करण्यासाठी गंगेमध्ये गेला आणि दोनही हात उंच करून भगवंताचं भजन करू लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, असं भजन तो आंधळा करत होता. आणि टाळी वाजवत असताना झालं असं, भजन करता करता एक कावळा कुठून तरी आला आणि त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडला. आंधळी माणसं फार हुशार असतात. स्पर्श झाल्याबरोबर त्याला कळालं की आपल्या हातामध्ये कावळा आलाय. त्याला लगेच दवंडी आठवली, कसे तरी कपडे घातले, दरबारात हजर झाला आणि सांगितलं, त्या प्रधानाला सांगितलं, प्रधानजी माझे 1 लाख रुपये मला द्या, मी जिवंत कावळा पकडून आणलाय. आणि पकडून आणल्याच्या नंतर त्याने काय केलं तर तो कावळा आपल्या बगलेमध्ये ठेवला आणि राजाची वाट बघू लागला.
राजेसाहेबांना जेव्हा प्रधानजीने सांगितलं की एका आंधळ्या माणसाने जिवंत कावळा पकडून आणलाय, राजानं सांगितलं त्याला दरबारात हजर करा. तो आंधळा दरबारामध्ये आला, राजासमोर आले. राजानं सांगितलं, आंधळ्या, आपल्या नगरीमध्ये एवढे डोळस लोक असताना त्यांना जिवंत कावळा पकडता आला नाही, तुला डोळे नसताना तू कावळा पकडला कसा, एवढं फक्त तू मला सांग आणि हे बक्षीस घेऊन जा. तो म्हटला, राजेसाहेब, अहो काय अवघड आहे जिवंत कावळा पकडणं, काही नाही म्हटले. हे बघा, गंगेवर जायचं स्नानासाठी, कपडे काढायचे, गंगेमध्ये जायचं, आतमध्ये गेल्याच्या नंतर असे दोन्ही हात उंच करून टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं. बघता काय, काकीतला कावळा उडून गेला. आता मला सांगा, याने किती भजन केलं म्हणजे पुन्हा याच्या टाळीमध्ये कावळा सापडेल? तसं हा जो नरदेह आपल्याला मिळाला ना, जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा नरदेह आपल्याला मिळालाय. आणि हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे? देवे दिला देह, देवे दिला देह, भोजना गोमटा, असंच ना? देवे दिला देह, भजना गोमटा. पण आपण त्याचा फक्त भोजनासाठी उपयोग करतोय. लक्षात घ्या, भगवंताने जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली ना त्याच्यासाठी त्याचा उपयोग करा. डोळे कशासाठी दिले आपल्याला? तुकोबाराय सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कान कशासाठी दिले आपल्याला? आई करे कान तुम्ही माझ्या विठोबाचे गुण. हात कशासाठी दिले? दान धर्म करण्यासाठी दिले. पाय कशासाठी दिले? तीर्थयात्रेला जाण्यासाठी दिले. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. पण आपण काय करतो? ज्याच्यासाठी जे दिले त्याच्यासाठी त्याचा उपयोग करत नाही. एकदा एका पाटलाच्या मुलीचा विवाह शेजारच्या गावचे जे पाटील होते त्यांच्या मुलाशी ठरला. पूर्वीचा काळ होता, मुलीकडचे मंडळी मुलाच्या घरी गेले, पाटलाच्या घरी गेले, लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्याच्या नंतर पुढची बोलणी सुरू होते. ती कशाची? मोठी माणसं बोलणी करायची पूर्वीच्या काळी. ते कशाची? देणं घेणं, थोडक्यात हुंडा. पूर्वीच्या काळी मुलीच्या बापाला मुलाला हुंडा द्यावा लागत असायचा. आता कसं आहे इकडे तुमच्याकडे? आमच्याकडे तर शक्यतो मुली मिळतच नाही. पण मिळाल्या तरी मुलाच्या बापाला सांगावं लागतं, आम्ही सगळं करतो, लग्नही करून घेतो, हुंडाही तुम्हाला देतो, पण तुमची पोरगी आम्हाला द्या. आता असं चाललंय. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. जेव्हा मुलीकडचे गेले आणि त्या पाटलाला सांगताय, पाटील काही देणं घेणं काय द्यावं लागेल? पाटलाने सांगितलं, काही नाही, फक्त लग्न मात्र चांगलं करून द्या. आता लग्न चांगलं करायचं म्हणजे काय? तर लग्नामध्ये चांगला स्वयंपाक केला की लोक म्हणतात लग्न चांगलं झालं. आणि लग्नामध्ये कुठला पदार्थ बनवला म्हणजे लोक म्हणतात की खूप मोठं लग्न झालं. इकडे कसं आहे? कुठला पदार्थ बनवला म्हणजे लोक म्हणतात बापरे त्याने खूप मोठं लग्न केलं. काय बनवतात? चिकन, श्रीखंड, विठ्ठल विठ्ठल. इकडे श्रीखंड बनवलं म्हणजे मोठा विवाह झाला. आमच्याकडे म्हणतात गुलाबजाम बनवले, खूप मोठं लग्न झालं, गुलाबजाम बनवले. तसं पूर्वीच्या काळी असं होतं, जर एखाद्या माणसाने लग्नामध्ये रव्याचे लाडू बनवले
तर लोक म्हणायचे फार मोठा विवाह झाला, फार मोठं लग्न झालं. त्या मुलीच्या बापाने ठरवलं, बस आता आपण काय करायचं, रव्याचे लाडू बनवायचे. लग्न ठरलं आणि विवाह हा शहरात लग्न करायचं ठरवलं. जसं आपण जातो ना लॉन्सला लग्नाला, तसं त्यांनी ठरवलं शहरात लग्न करायचं आणि रव्याचे लाडू बनवायचे. पण झालं असं, रव्याचे लाडू बनवत असताना महिला मंडळ, मला तुम्ही सांगा, रव्याचे लाडू बनवतात ना तुम्ही, ते लाडू बनवत असताना चाचणी जर चांगली झाली तर ते लाडू ओठाने सुद्धा फुटतात. पण चाचणी जर बिघडली तर आजी, आमच्या घरा शेजारी दिवाळीच्या सणाला एका मावशीनं मला लाडू खायला बोलवले. तिची चाचणी बिघडलेली होती. लाडू माझ्या हातात दिला, लाडू फुटला नाही. मी दिला, म्हटले मावशी तो फुटत नाही. त्या मावशीनं अक्षरशः तो खलबत्त्यात टाकला, वरून बत्ता मारला, लाडूने बाहेरच उडी मारली. असे लाडू चाचणी बिघडल्याच्या नंतर होतात. नेमकं झालं असं की त्या मुलीच्या बापाने लाडू बनवायला सांगितले, पण लाडूची चाचणी मात्र बिघडली. सगळी वराडी मंडळी, लग्न झालं, विवाह झाला आणि सगळे जेवण करायला बसले. पूर्वीच्या काळी अगोदर विवाह व्हायचा आणि मग लोक जेवण करायला बसायचे. आता अगोदर जेवण करतात, मग लग्नाचं हो काही झालं तरी चालेल, पण अगोदर जेवण करून घ्या. सगळी वराडी मंडळी जेवायला बसली. त्यामध्ये वर पक्षाची लोक अगोदर बसतात, मुलाकडच्या अगोदर बसतात. पूर्वीच्या काळी असं होतं. आणि मग सगळे जेवण करायला बसले. मुलाचा जो बाप होता, तो बाप दरवाजाच्या जवळ जेवायला बसला. त्यातल्या त्यात त्या मुलाच्या बापाला शुगर होती, डायबेटीज. आणि त्या डायबेटीजच्या माणसांचं असं असतं, त्यांना डॉक्टर सांगतात तुम्ही गोड खायचं नाही. आणि त्यांना सगळ्यात जास्त काय आवडतं, गोडच आवडतं. सगळे पदार्थ वाढले. सगळे पदार्थ वाढल्याच्या नंतर श्लोक झाला, सगळे जेवण करायला बसले. आता जेवण करत असताना सगळ्यात पहिला हात हा कुठे जातो, मिठाकडे जातो का, गोड पदार्थाकडे जातो. या मुलाच्या बापानं, त्या पाटलानं तो लाडू उचलला. लाडू उचलला, एका हाताने दाबून बघितला, लाडू काही फुटेना. एका पक्षाचं चालेना म्हणून दुसरा पक्ष घेतला. दोन्ही एकत्र झाले, दोन्ही हाताने लाडू दाबला, पण लाडू काही फुटेना. म्हटले आपण दाताने दाबून बघू. त्या पाटलाने जेव्हा दाताने तो लाडू दाबला, लाडू फुटला नाही, पण पाटलाचे पुढचे 2 दात नकली होते. ते 2 दात मात्र लाडूमध्ये जाऊन बसले. लाडू घेतला. आता करावं काय. ज्या दरवाजाजवळ पाटील बसले होते, त्या दरवाजाच्या सापटीत लाडू घातला आणि दरवाजा ओढला. जसा दरवाजा ओढला, दरवाजा बिजागिरी सकट खाली आला. लाडू काही फुटला नाही, दरवाजा मात्र पडला. जसं आपण गाडीवरून जर पडलो, अगोदर आपल्याला लागलं ते बघतो की दुसऱ्यानं बघितलं, ते दुसऱ्याने आपल्याला पाहिले काही ते बघतो ना, तसं पाटलालाही वाटलं आपल्याला कुणी बघतं की काय. म्हणून पाटलाने पंक्तीत बघितलं, सगळी पंगत पाटलाकडे बघत होती. पाटलाला एवढा राग आला. पाटलाने मुलीच्या बापाला बोलावलं. म्हटले का हो, असे लाडू बनवतात का? त्याने हात जोडले. म्हटले हो, लाडूची चाचणी बिघडली, चूक झाली आमची. अशी कशी चूक झाली? तुमचा लाडू फुटला नाही, माझे दात गेले. असो करता करता दोघांचं तोंड घाईचं भांडण हात घाईला आलं. आता तिथे मारामाऱ्या सुरू झाल्या. लग्न जर खेड्यामध्ये असतं तर मारामारी करायला सगळं भेटतं, दगड गोटे लाकूड सगळं भेटतं. पण शहरात काय मिळणार मारामारी करायला? तिथं लाडूचे घमेले भरलेले होते. सगळ्या वराडाने घमेले ते लाडू घेतले आणि एकमेकाला मारू लागले. मला सांगा, लाडू ही खाण्याची गोष्ट आहे की मारण्याची? खाण्याची गोष्ट आहे ना. ज्याचा उपयोग तिथेच झाला पाहिजे, पण त्यांनी खायचे लाडू मारण्यासाठी उपयोग केला. विठ्ठल तुकोबाराय
करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही हा नरदेह तुम्हाला मिळालाय ना, याचा सार आणि असार विचार तुम्ही करा. मग सार म्हणजे काय, असार म्हणजे काय? तर सार म्हणजे सणाच्या दिवशी जो बनवतो तो सार, बरोबर ना? तर नाही. सार म्हणजे जसं बघा, आपण खारीक खात असताना वरचं टर्पल खात असतो, आतली बी फेकून देत असतो. वरचं टर्पल हे सार आहे, आतली बी हे असार आहे. जसं आपण पेढा खात असताना वरचं टर्पल टाकून देत असतो आणि आतला पेढा खात असतो, बरोबर ना? तुमच्याकडे असा पेढा खातात का? पेढ्याला टर्पल असतं का? पेढा सर्वच ग्रहण करावा लागतो, त्यामध्ये असार असं काहीच नाही. पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला, व्यावहारिक दृष्टीनं जसं ह्या गोष्टी ज्या आहेत यांना आपण सार म्हणतो, पण पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर सार काय आहे? तर सार 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 विठोबा नाम तुझे सार. फलकट तो संसार एक सारा भगवंता, एक सारा भगवंता, एक सारा येथे सार भगवंत. संसार हा आसार आहे आणि भगवान परमात्मा हेच सार आहे. वास्तविक जर विचार केला तर हा संसार जर बघितला तर हा संसार दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुकोबाराय सांगतात की हा संसार आसार आहे, भगवान परमात्म्याचं नाम हे सार आहे. आणि हे सार नाम जर तुम्ही घेतलं तर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर तुमच्यावर आलेली संकट तो दूर करत असतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना तर तुम्ही भवसिंधू तरुण जाल. मग भवसिंधू म्हणजे काय? तर पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा मरणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ये संसारे खल दुस्तारे पाहे मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा मरणे, हा भवसिंधू तुम्ही तरुण जाल. मग तुम्ही म्हणाल महाराज
जन्माला येणं आणि मरणं एवढं काय अवघड आहे का? पण जन्माला येणं आणि मरणं किती अवघड आहे माझे तुकोबाराय समजावून सांगतात. काय सांगू आता गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मलमूत्र जाना तुझं क्षण क्षण ध्यात असे. मला सांगा, त्या गर्भामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले असतात का? गादी, फॅन, तक्के, उषा अशी गर्भामध्ये व्यवस्था असते का? जेव्हा तो जीव गर्भामध्ये असतो त्या माता माऊलीला डोहाळे होत असतात. कटवमल लवण मिळे गर्भवतीची पुरती डोहाळे, त्वचे विण गर्भांग पोळे तेने लोळे अति दुःखी. तो जीव जेव्हा गर्भामध्ये असतो ना, त्या माता माऊलीला कुणाला चहा प्यावा वाटतो, कुणाला मिरचीच खावी वाटते, कुणाला मातीच खावी वाटते. या विचित्र डोहाळ्यांमुळे त्या जीवाला दुःख भोगावं लागतं. पुन्हा जन्माला येताना सुद्धा सुख नाही. मदाला असा वर्णन करतात, 9 मास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली, एताची कर्म दाड तुझी मान अडकली. आपलं कर्म आड आल्यामुळे आपल्याला दुःख होतं, पण आपल्या माता माऊलीला सुद्धा दुःख भोगावं लागतं. पुढे आलं माणसाचं बाळपण. बाळपणी सुद्धा त्या जीवाला त्या ठिकाणी सुख मिळत नाही. पुढे आलं तारुण्य. तारुण्यामध्ये मनुष्य विषय भोगामध्ये रममाण झालेला असतो आणि ते भोग जर त्या जीवाला भोगायला मिळाले नाही तर तो जीव दुःखी होत असतो. म्हणजे तारुण्यातही सुख नाही. पुढे आले माणसाचं म्हातारपण. म्हातारपणी सुख आहे का बाबा? नाही. म्हातारपणीची थेटे पडसा हात कपाळा लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी ऐसे झाले मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी, बोलो जाता शब्द नैच नीट, गडगटी कंटक बभारी, शेजारी म्हणती मरा नाका मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. म्हणजे म्हातारपणी शेजारचे सुद्धा आपल्याला कंटाळलेले असतात. तुकोबरा आणखी पुढे वर्णन करतात, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण झाले बधीर वाचा बोले बोबड, नाक मूक गळू लागे लाळ आणि शेंबुड, श्वाना परी गती अवघी करती. या ठिकाणी श्वान म्हटलंय. मग श्वान म्हणजे देव ना बाबा? श्वान म्हणजे देव ना? श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्यासारखी माणसाची म्हातारपणी हाडाड होत असते. म्हणजे म्हातारपणी सुख नाही. पुढे आले माणसाचं मरण. माणसाने आयुष्यामध्ये जिथे जाऊ नये तिथे गेला असेल, जे खाऊ नये ते खाल्लं असेल, जे पिऊ नये ते पिला असेल, अशा माणसाला माझे ज्ञानोबराय सांगतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता, काय मरती याची चित्ता युगांतू नव्हे. 1000 विंचू एकदाच चावल्याच्या नंतर जितक्या वेदना व्हाव्यात तितक्या वेदना माणसाला मरणाच्या क्षणी होत असतात. म्हणजे जन्म घेणं आणि मरणं अत्यंत अवघड हा भावसिंधू आहे. तुकोबाराय सांगतात की तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नाम घेतलं तर तोच भावसिंधू तुम्ही तरुण जाल. नवे नवे तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलात ना, त्या कुळामध्ये तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याच्या नंतर काय होईल? अभंगाच्या 3ऱ्या चरणात, जन्मनिया कोळे
देहाची नेम अहर्निशी. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही या मनुष्य देहात आलात ना, तर तुम्ही काय करा, तर अखंड त्या भगवान परमात्म्याचं अहर्निशी तुम्ही त्या भगवंताचं नाम तुम्ही घ्या. आणि ते नाम कसं घ्या? विठोबा रखुमाई. भगवान परमात्म्याचं अहर्निशी नाम घेतल्याच्या नंतर खूप मोठं पुण्य आपल्याला मिळत असतं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, इथं जे काही आपण करू ते काहीच वाया जात नाही. या ठिकाणी अगदी 2 मिनिट मी पुढे भजन म्हणते. बसलेल्यांनी सर्वांनी माझ्या मागे भजन करायचं आहे. एकदा सर्वांनी हात उंच करायचे आहे आणि एकदा सर्वांनी जोरात देवाला आवाज द्यायचा. जितका मोठा तुमचा आवाज निघेल तितकी वर्षाची तुमची इन्कम जास्त होईल, जास्त पैसा तुम्हाला मिळेल. जेवढा मोठा आवाज तेवढा जास्त पैसा. ज्याचा आवाज कमी झाला त्याची इन्कम अर्धी झाली. सगळ्यांनी जोरात आवाज द्यायचा आहे. सर्वांनी आवाज दिला, पण पैशासाठी की देवासाठी माहीत नाही. आता पैशासाठीच दिला असेल, आता देवासाठी आवाज द्यायचा. पुन्हा हात वरती करा. सुंदर असं भजन या ठिकाणी आमचे गोरख महाराज म्हणतील आणि सगळ्यांनी त्यांच्या मागे सुंदर असं भजन करायचं आहे. निवृत्ती राजा
सर्वांनी हात खाली करा. महाराज एवढा वेळ कुणाला आहे? तुम्ही इथं येऊन बसतात, हेच खूप झालं. माझ्या तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नाम अंतकरणापासून जर घेतलं तर तुमच्या एक नाही, दोन नाही, कोटी कुळांचा उद्धार होईल. असो, झालेली सेवा भगवान कपालेश्वरांच्या चरणी अर्पण करून, साधू संतांच्या चरणी अर्पण करून, त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्याने आणि मोलाचा जो वाटा असतो तो वाटा ज्यांनी या सप्ताहामध्ये घेतलेला आहे, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार असणारे हरिश्चंद्रजी साहेब यांच्याही चरणी सेवा अर्पण करून, त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी साथ मला कीर्तनामध्ये केलेली आहे, यामध्ये गायनाचार्य असणारे आमचे गोरख महाराज, वैभव महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी, ज्यांच्यामुळे तुमचं दर्शन मला झालं, आमचे ईश्वर महाराज आहेत, दोनही मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज आणि विशाल महाराज, तुषार महाराज, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवणारे महाराज, आणखी कमलाकर महाराज. तुम्हाला 3 दिवसात सगळ्यांचा परिचय होणार आहे. फक्त इथे महाराज बदलतील, बाकीचे बदलणार नाही ना. आणि विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत. सुंदर अशी जय साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोते, 2 तास तुम्ही बसलात. 2 तास बसणं सोपी गोष्ट नाही. कधी तुम्ही एक पाय वर करत होते, पुन्हा दुसरा करत होते, कधी कधी दोन्ही पाय वर करून बसत होते. असं शारीरिक व्याधी आहे, बसतात हे महत्त्वाचं आहे. म्हणून सर्व श्रोत्यांच्या चरणी सेवा अर्पण करून, झोपलेल्यांच्या चरणी, कोणीच झोपलं नाही म्हणून सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.